Hello all and welcome back to this session of our English class. मी मानसी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आजच्या या सेशन मध्ये. आज आपण तुमचा जो चॅप्टर होता द मॅजिक हर्ब हा आपण लास्ट सेशन मध्ये वाचणं सुरू केलं होतं. ही स्टोरी आज आपण कंप्लीट करूया आणि बघू की ह्याच्यात पुढे एंड मध्ये काय होतं. तर चला वाचू द मॅजिक हर्ब. तर मुलांनो तुम्हाला एक क्विक रिकॅप देते की लास्ट सेशन मध्ये आपण काय वाचलं होतं. ही कहाणी द मॅजिक हर्ब ह्याचा अर्थ आहे जादूची औषधी किंवा जादूची वनस्पती. तर ह्याच्यात काय असतं की एक गरीबसा व्यापारी असतो आणि तो एका इन मध्ये येतो. इन म्हणजे काय, खानावळ मध्ये येतो आणि तिथे तो म्हणतो, त्याचा जो मालिक असतो, इन कीपर जो असतो, त्याला तो म्हणतो की मी आज खूप थकलेलो आहो आणि मी आज रात्री आपल्या गावात परत नाही जाऊ शकत, तर मी तुमच्याकडे थांबणं चाहतो आणि मला एक जेवण तुम्ही रात्रीचं बनवून द्या, डिनर करून द्या. तर तो जो इनकीपर असतो, जो मालिक असतो त्या खानावळचा, तो त्या माणसाला बघतो, व्यापारीला बघतो आणि त्याला अगदीच नाही आवडत की हा खूपच गरीब असतो, कारण की त्याचे कपडे, त्याचं राहणं सहाणं सगळं बघून त्याला अगदी नाही आवडत. पण तो त्याला बाहेर काढत नाही, कारण की तो सोचतो की जर बाहेर काढेन तर माझं नाव खराब होईल. तर म्हणून तो त्याला आत घेऊन घेतो. त्याची बायको सुद्धा त्याच्यासारखी लोभी लालची असते आणि ती म्हणते की तुम्ही याला आत का घेतलं, ह्याच्या जवळ तर आपल्याला द्यायकरता काही सुद्धा नाहीये, तर हा काय देईल आपल्याला, आणि आपल्याला मेहनत अलग करावी लागेल की आपल्याला ह्याच्याकरता स्वयंपाक बनवावा लागेल, आपण ह्याला राहायला जागा देतोय आणि हा काय देईल, एक दोन पैसे देईल आपल्याला त्याच्या ऐवजमध्ये. पण तो म्हणतो की आपण हिला काढू नाही शकत, माझ्याजवळ एक जादूची बुटी आहे, जादूची औषधी आहे, आपण ते त्याच्या जेवणात टाकू. त्याच्याने तो, त्याची खासियत ही आहे की त्याच्याने माणूस जे आहे काही ना काही आपलं सामान विसरतो, काही ना काही वस्तू विसरतो, तर तोही आपलं होऊ शकतं, आपलं सामान विसरून जाय आणि अशा प्रकारे आपल्याला जे आहे थोडासा फायदा होईल. तर त्याची बायको तिची खूप प्रेस करते, तिला खूप तारीफ करते, म्हणते की हो तुम्ही किती शहाणे आहात आणि असंच होईल, आपण हिला हे छानसं जेवण बनवून देऊ आणि त्याच्यात ही जडीबुटी टाकू आणि त्याच्याने तो आपलं सामान इथे विसरून जाईल आणि आपलं भलं होईल, आपल्या ह्याच्याने लाभ होईल. आता आपण ह्याच्या पुढे बघूया की काय होतं. सो दॅट्स व्हॉट द ग्रीडी कपल डिड. तर हे ग्रीडी म्हणजे की लालची कपल, कपल म्हणजे नवरा बायको, ठीक आहे ना. तर ते दोघे मिळून अशा प्रकारे करतात, हीच काम करतात की जेवण बनवतात आणि त्याच्यामध्ये ते जे जडीबुटी असते ती टाकतात. दे कुक्ड अ टेस्टी मील फॉर देअर कस्टमर अँड ऍडेड द मॅजिक हर्ब टू इट. तर त्यांनी काय केलं, त्यांनी त्यांचे जो कस्टमर असतो, जो ग्राहक म्हणजे जो माणूस, तो व्यापारी असतो, त्याच्याकरता एक छानसं जेवण तयार केलं आणि त्याच्यामध्ये ते जे जादुई औषधी असते ती त्याच्यात टाकून दिली. द पुअर मर्चंट डिड नॉट सस्पेक्ट एनिथिंग. तो जो गरीब व्यापारी असतो त्याला जरासाही लेशमात्रही त्याच्यावरती संदेह नाही होत. ही थँक द इनकीपर फॉर द गुड मील अँड वेंट टू बेड. आणि तो ते जेवण करून आणि त्याचा जो मालकाला थँक्यू म्हणून, धन्यवाद म्हणून आणि जेवण खाऊन आणि आपला झोपायला चालला जातो. The next morning, as soon as the innkeeper and his wife woke up, they went to the merchant's room. आता पुढच्या सकाळी, नेक्स्ट मॉर्निंग म्हणजे जो पुढचा दिवस असतो त्याच्या सकाळी, जसेच तो इनकीपर म्हणजे की जो मालिक असतो त्या खानावळचा, तो आणि त्याची बायको जागतात, वोकअप म्हणजे जागतात, ते तसेच त्या मर्चंटच्या रूम मध्ये म्हणजे त्या व्यापारीच्या कमऱ्यामध्ये जिथे तो थांबलेला असतो तिथे पळून जातात, लवकरशी धावून जातात. बट अलास, अलास म्हणजे खूप दुःख असतं ना, तर त्याच्यात असं अलास म्हणतात. पण काय होऊन गेलं, द मर्चंट वॉज नॉट देअर. तो जो व्यापारी आहे तो तिथे नसतोच. द रूम वॉज एम्प्टी. आणि तो जो कमरा आहे तो एम्प्टी म्हणजे रिकामा. तर तो कमरा जो आहे तो रिकामा आहे. व्हॉट्स दिस, देअर्स नो वन हिअर. तर ते काय म्हणतात की हे काय झालं, इथे तर कोणीच नाहीये. अँड वेअर्स द बॅग ऑफ मर्चंडाईज. आणि तो जो बॅग होता ज्याच्यामध्ये सगळं सामान ठेवलं होतं त्या व्यापारीनी, त्याचं विकायवाला, तो बॅग पण नाहीये, कारण की त्यांनी या लोभातच तो की तो बॅग मिळून जाय त्यांना, या लोभातच त्यांनी ते जे असतं औषधी जादूची ती टाकली असतं त्याच्या जेवणामध्ये. तर तेच म्हणतात की इथे तर कोणीच नाहीये आणि तो बॅग सुद्धा नाहीये. दॅट टू इज गॉन. तर तो सुद्धा चालला गेला. असं कसं झालं. लेट्स चेक, द मॅजिक ऑफ द हर्ब इज क्वाईट स्ट्रॉंग. तर तो म्हणतो परत की नाही, चला चेक करू, परत एकदा बघू. तो जो जादू आहे त्या जडीबुटीचा, त्या औषधीचा, तो बहुत स्ट्रॉंग आहे, म्हणजे की ते बहुत मजबूत आहे, त्याच्याने औषधचा असर होईलच होईल.
ही मस्ट हॅव फॉरगॉटेन समथिंग, तर तो जरूर काही ना काही विसरला असेलच आहे. ही मस्ट हॅव लेफ्ट समथिंग बिहाइंड, तर त्यांनी जरूरच काहीतरी इथे आपल्या त्याच्या मागे सोडलं असेल. द इनकीपर सर्च्ड इन एव्हरी नूक अँड कॉर्नर ऑफ द रूम, तर इनकीपर म्हणजे जो मालिक असतो त्या खानावळचा, तो चारीकडे एक एक कोना कोपरा शोधतो की त्याला कुठे काही वस्तू मिळून जाईल. बट ही कुडंट फाइंड एनिथिंग, पण त्याला काहीच वस्तू सापडत नाही. हाऊ कम ही फॉरगॉट नथिंग, तर तो सोचतो की असं कसं झालं की तो काहीच नाही विसरला. आय कांट बिलीव्ह इट सॅड ही, तो म्हणतो की हे मला याचा विश्वासच बसत नाहीये की तो काहीच नाही विसरला. सॅड ही, असं तो म्हणाला. सडनली द वाईफ स्लॅप्ड हरसेल्फ ऑन द फोरहेड, मग अचानक काय झालं की त्याची जी बायको होती तिने काय केलं, स्लॅप्ड हरसेल्फ, स्लॅप म्हणजे काय असतो, चाटा असतो, ठीक आहे ना, पण काय स्लॅप्ड हरसेल्फ ऑन द फोरहेड, फोरहेड म्हणजे हे, तर म्हणजे असं करतो ना ते, तर तिने एकदम से असं केलं आणि काय म्हणाली, वी वर सो फुलिश, आपण किती मूर्ख होतो. ही हॅज सर्टनली फॉरगॉटन समथिंग, तर ती म्हणाली की त्यांनी ते जरूरच तो विसरला आहे काहीतरी. ही हॅज फॉरगॉटेन टू पे अस, तर काय विसरला तो त्यांना पैसे देणं विसरला. हेच ती म्हणते की तो आपल्याला पैसे देणं विसरलाय. द इनकीपर नेव्हर यूज द मॅजिक हर्ब अगेन, द इनकीपर जो असतो, जो मालिक असतो त्या खानावळचा, त्या दिवशी नंतर त्यांनी कधी पण तो जो जादुईचा औषधी असते त्याला कधी पण यूज नाही केलं कोणाही कस्टमर वरती. जॅपनीज फोक टेल, जॅपनीज म्हणजे जपानची ही दंतकथा आहे. फोक टेल्स असतात जे की वेगवेगळे जागी यूज म्हणजे की कहाण्या असतात खूप जागोजागच्या, तर अशीच ही जपानची एक कहाणी आहे. तर तुम्ही बघितलं अशा प्रकारे त्या खाण्यावळचा मालिकला आणि त्याच्या बायकोला कशी त्यांना एक सजा मिळाली, त्यांनी जे लोभ आणि लालच केलं त्याची त्यांना चांगलीच सजा मिळाली आणि शिक्षा मिळाली त्यांना या गोष्टीची. आता आपण ह्याचे जे वर्ड मिनिंग्स आहेत ते बघूया. इन, एक वर्ड आला होता इन, हा जो परत परत येत होता, म्हणजे अ स्मॉल होटल, एक छोटासा होटल जिथे जेवण आणि राहायची सोय असते. मग होतं बेगरली, बेगरलीचा अर्थ आहे लाईक अ बेगर व्हेरी पुअर, म्हणजे की बेगर म्हणजे काय असतं, भिकारी, भिकाऱ्यासारखा, व्हेरी पुअर म्हणजे खूपच जास्त गरीब. मर्चेंडाईज, मर्चेंडाईजचा अर्थ काय होता, गुड्स फॉर सेल, थिंग्स दॅट अ मर्चंट सेल्स, म्हणजे विकायच्या वस्तू, सेल म्हणजे काय, विकायचं, तर विकायच्या वस्तू वेगवेगळ्या काही पण होऊ शकतात आणि अशा वस्तू जे की एक व्यापारी विकतो. अफोर्ड, अफोर्ड म्हणजे हॅव एनफ मनी फॉर समथिंग, कोणत्याही गोष्टी करता आपल्याजवळ जेव्हा पर्याप्त पैसे असतात तर त्याला आपण म्हणतो अफोर्ड. तर अफोर्ड आपण करू शकतो की नाही करू शकत, त्याचे की आपण या गोष्टीला विकत घेऊ शकतो की नाही विकत घेऊ शकत. असंच प्रकारे रेप्युटेशन आहे. नेक्स्ट वर्ड बघा, रेप्युटेशन, पीपल्स ओपिनियन, व्हॉट दे थिंक समवन समथिंग इज लाईक, म्हणजे लोकांचे मत, लोकांचं मत कोणाच्या प्रती, व्हॉट दे थिंक म्हणजे काय ते लोक काय सोचतात की कोणी कसं आहे किंवा काही वस्तू कशी आहे, तर त्याला म्हणतात रेप्युटेशन. ठीक आहे. मग आहे सस्पेक्ट, नेक्स्ट वर्ड आहे. डाऊट समथिंग म्हणजे कोणत्या वस्तूवरती आपण जेव्हा शंका करतो. थिंक दॅट समथिंग इज रॉंग, आणि सस्पेक्ट केव्हा होतं, जेव्हा आपण सोचतो की कोणची वस्तू काही चुकीची आहे, काही गलत चाललंय, तेव्हा आपण सस्पेक्ट करतो. तर अशा प्रकारे हे आपण वर्ड मिनिंग्स बघितले. क्वेश्चन आन्सर्स आपण आपल्या लास्ट सेशन मध्ये बघून चुकले आहोत. मग आहे फॉर्म ग्रुप्स, कन्वर्ट द स्टोरी इनटू अ प्ले, रीड युअर प्ले अलाउड. आता हे तुम्ही जे आता वाचलं ही कहाणी, ही प्ले सारखी तुम्ही जे आहे इनॅक्ट करू शकता, याची ऍक्टिंग करू शकता. एक मुलगा इनकीपर बनून जाय, एक मुलगी त्याची बायको, आणि असंच असे 3 रोल करून तुम्ही प्ले करू शकता. तर हे तुम्ही हे असं करू शकता. डिस्क्राईब द मर्चंट अँड द इनकीपर विथ द हेल्प ऑफ द स्टोरी अँड युझिंग युअर ओन इमॅजिनेशन. या क्वेश्चन मध्ये आपल्याला मर्चंट म्हणजे व्यापारी आणि जो इनकीपर आहे तो मालिक आहे जो हॉटेलचा, त्याचं जे आहे आपल्याला डिस्क्रिप्शन द्यायचं आहे की त्यांचं चरित्र चित्रण करायचं आहे. हे आपण आपल्या स्लाइड्स मध्ये बघूया. द के इन नॉक इज सायलेंट. नॉक हा शब्द जो आहे याच्यामध्ये के सायलेंट आहे. इट इज नॉट प्रोनाउन्स्ड, तर ह्याचं प्रोनाउन्सिएशन आपण नाही करत, आपण याला नॉक असं नाही म्हणत, याला नॉक म्हणतो. आता आपण असे 2 शब्द आधीच लिहून चुकलेले आहोत, राईट टू अदर वर्ड्स, तर आपण नी लिहिलं होतं आणि नो लिहिलं होतं. आता पहा, अंडरलाईन द सायलेंट लेटर इन द फॉलोइंग वर्ड्स. आता इथे काही शब्द दिले आहेत, त्यांना आपण
सायलेंट शब्द कोणते ते अंडरलाईन करायचे. तर तुम्ही नीट बघा आणि करायला. राईट, राईट मध्ये कोणता वर्ड आहे? डब्ल्यू हा सायलेंट आहे. तर डब्ल्यू ला अंडरलाईन करा. राईट हा वाला जो राईट आहे ह्याच्यामध्ये काय आहे? एच, एच हा सायलेंट आहे. मग त्याच्यानंतर रिस्ट ह्याच्यात डब्ल्यू सायलेंट आहे. पाम ह्याच्यामध्ये एल सायलेंट आहे. स्कूल ह्याच्यामध्ये एच सायलेंट आहे. सीझर्स ह्याच्यामध्ये आय सी सायलेंट आहे. सीझर्स मध्ये सी सायलेंट आहे. पिक्चर मध्ये टी सायलेंट आहे. लिसन टी सायलेंट आहे याच्यात. राईम मध्ये एच सायलेंट आहे आणि आर मध्ये एच सायलेंट आहे. अशा प्रकारे मी सगळे शब्द सांगितले. तुम्ही परतचे बॅक करूनही बघू शकता की कोणते वर्ड्स सायलेंट आहे. ठीक आहे, तर हे प्रोनाउन्सिएशनचं झालं. आता बघा, रीड व्हॉट द फॉलोइंग कॅरेक्टर्स आर टेलिंग. इथे काही सेंटेन्सेस दिले आहेत. हे वाचून काय करायचंय? टाइम लाईन म्हणजे पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर मध्ये कोणते वर्ड्स येतील, सेंटेन्सेस येतील ते पाहिजेत. बघा, आपण सीधे इकडे बघू, टाइमलाईन बघू. ऍक्शन्स इन द पास्ट म्हणजे जे पास्ट टेन्स मध्ये झालेले आहे. आय शार्पेंड माय टास्क येस्टरडे. येस्टरडे म्हणजे काल, हे पास्ट टेन्स मध्ये झालं. आय एम अ वाईल्ड बोर म्हणजे मी वाईल्ड बोर आहे. आय लिव्ह इन दिस जंगल, नाव आय एम रेडी. तर एम, लिव्ह, एम, तर हे काय झालं की हे आत्ताची गोष्ट होतीये म्हणून हे प्रेझेंट टेन्स. आणि फ्युचर जे होणार आहे, आय विल ड्राईव्ह माय एनिमीज अवे. तर मी आपल्या एनिमीजला बाहेर करून देईन. विल, विल शॅल जिथे येईल ते फ्युचर टेन्स असतं, हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. आणि जिथे ईडी टाईपचे शब्द येतील तिथे पास्ट टेन्स आहे. लास्ट वीक माय टीचर आस्क्ड अस टू डू अ प्रोजेक्ट. तर ईडी येऊन गेलं तर हे परत पास्ट टेन्स. आय एम, तर एम नुजो, तर एम ए. लिव्ह आहे परत से, आय लिव्ह इन अ फार वे प्लॅनेट, हे परत आपलं प्रेझेंट टेन्स. आणि आय विल विजिट प्लॅनेट अर्थ, तर विल येऊन गेलं परत, तर म्हणजे तुमचं फ्युचर टेन्स येऊन गेलं. बघा तुम्ही फ्युचर टेन्स मध्ये सगळे सेंटेन्सेस, नाव ही विल बिहेव, वी विल नेव्हर यूज, हे विलचे शब्द ऍक्शन जितके आहेत हे आपलं फ्युचर टेन्स सांगतात. इकडे बघा तुम्ही, आय एम नुजो, आय लिव्ह, इकडे असंच गुड आफ्टरनून फ्रेंड्स, दिस इज माय फ्रेंड फॉक्स. तर इज, इज म्हणजे काय? आपण इज नेहमी कशात लावतो? प्रेझेंट टेन्स मध्ये. आणि वी हॅव, हॅव सुद्धा आपण कुठे लावतो? प्रेझेंट टेन्स मध्ये. असंच वन्स ही प्लेड अ ट्रिक, बघा प्लेड ईडी येऊन गेलं तर हे परत पास्ट टेन्स झालं. आय टॉट, ठीक आहे, तर टीच हे प्रेझेंट टेन्सचं असतं आणि टॉट हे पास्ट टेन्सचं असतं. वी ट्राईड, आणि जिथे ईडी वाले येतील ते तर तुम्ही नक्की समजा की हे पास्ट टेन्सचे सेंटेन्सेस आहेत. आता बघा, द पास्ट, प्रेझेंट अँड द फ्युचर. नोट द वर्ब्स इन द सेंटेन्सेस इन द 3 कॉलम्स. आता आपण हे 3 कॉलम्स बघितले. इन द पास्ट कॉलम दे हॅव डिफरंट फॉर्म्स. पास्ट कॉलम मध्ये डिफरंट फॉर्म्स होते. ईडी पण होतं, असं स्टॉट पण होतं, है ना. बघा कोणते होते? शार्पेंड, आस्क्ड, प्लेड, टॉट, ट्राईड. मोस्टली सगळ्यांमध्ये ईडी लागलेला आहे, एक हे टॉटला सोडून. इन द फ्युचर कॉलम्स, फ्युचर टेन्स जे वाचले जे आपण, द वर्ब्स हॅव विल बिफोर देम, सगळ्यांमध्ये विल लागलेलं होतं. द डिफरंट फॉर्म्स ऑफ वर्ब्स दॅट शो द टाइम ऑफ द ऍक्शन आर कॉल्ड टेन्सेस. तर ज्या वर्ब्सनी टेन्सेस कळतं आपल्याला, वक्तचं ज्ञान होतं की टाइम कोणचा आहे, ते टेन्सेस असतात. गेस द प्रेझेंट टेन्स ऑफ टॉट, ते मी तुम्हाला आता सांगितलं. प्रेझेंट टेन्स काय होईल? टीच. अँड द पास्ट टेन्स ऑफ इज, इज काय होईल? इजचं पास्ट टेन्स होईल वॉज. आणि हॅव अँड लिव्ह, हॅवचं काय होईल? हॅड. आणि लिव्हचं पास्ट टेन्स काय होईल? लिव्हड होईल. तर अशा प्रकारे या सगळ्यांचे तुम्हाला पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर टेन्स मी सांगितले. आता बघा, आपला जो प्रश्न होता, डिस्क्राईब द मर्चंट अँड द इनकीपर. मर्चंट आणि इनकीपर यांना डिस्क्राईब करायचं आहे की यांचे चरित्र कसे होते. तर चला वाचूया आपण. सर्वात आधी द मर्चंट, जो व्यापारी होता तो कसा होता? ही वॉज अ पुअर मर्चंट, तो गरीब होता व्यापारी. ही वोर सिम्पल गार्मेंट्स, त्यांनी साधारण कपडे घातले होते. अँड कॅरीड ओनली अ सिम्पल क्लोथ बॅग ऑन हिज बॅक फॉर हिज गुड्स, आणि एक साधारणचा कपड्याचा बॅग टांगला होता आपल्या पाठीवरती, त्याच्यात त्यांनी आपले सामान ठेवले होते. He himself carried his loads of goods because he could not afford to keep a servant. म्हणजे त्यांनी स्वतः आपलं सामान जे आहे धरलेलं होतं, उचललेलं होतं, कारण की तो एक सर्वेंट म्हणजे नोकर तो अफोर्ड नव्हता करू शकत, नोकरला पैसे ते नव्हता देऊ शकत, म्हणजे इतका तो गरीब होता. He could not afford a good meal because he earned little money. त्याच्याजवळ खूप कमी पैसे होते
म्हणून तो चांगलं जेवण नव्हतं जेवू शकत. द मर्चंट वॉज टायर्ड अँड हॅड नो एनर्जी. तो खूप थकलेला होता आणि त्याच्याजवळ बिलकुल पण एनर्जी नव्हती, ताकद नव्हती टू वॉक बॅक टू हिज विलेज, की तो आपल्या गावी परत जाऊ शकेल. सो ही हॅड कम टू दॅट इन फॉर रेस्ट अँड अ सिम्पल मील. म्हणून तो त्या इन मध्ये, त्या हॉटेलमध्ये आला होता ताकी एक साधारणचं जेवण मिळून जाय त्याला आणि तो आराम करू शकेल. अशा प्रकारे हे या मर्चंट या व्यापारीच्या बाबतीत होतं. आता बघा इनकीपर म्हणजे तो जो खानावळचा हॉटेलचा जो मालिक होता तो कसा होता. द इनकीपर वॉज व्हेरी ग्रीडी. तो खूप लालची होता. ही वॉज अनकाइंड टू, आणि तो बिलकुल अनकाइंड म्हणजे दयाळू बिलकुल सुद्धा नव्हता. आणि ही ऍडेड द मॅजिक हर्ब टू द मर्चंट्स मील. त्यांनी काय केलं, त्यांनी त्या व्यापारीच्या जेवणामध्ये जादुई औषधी टाकली टू मेक हिम फॉरगेट हिज मर्चंडाईज इन हिज हेल्थ, ताकी तो काय होय म्हणजे तो काय आपलं सामान त्याच्या हॉटेलमध्ये विसरून जाईल. हिज प्लॅन फेल्ड. पण त्याचा प्लॅन जो होता तो फेल होऊन गेला, तो नाकाम होऊन गेला. बिकॉज द मर्चंट डिड नॉट फॉरगेट एनिथिंग. कारण की व्यापारी काहीच नाही विसरला. देअर एक्सेप्ट द पेमेंट ऑफ हिज मील. आणि काय विसरला, विसरला तो आपल्या जेवणाचे पैसे देणं विसरला. अँड हिज स्टे ऍट द इन. आणि तो जे हॉटेलमध्ये राहिला होता ते त्याचे पैसे देणं तो विसरून गेला. द इनकीपर लर्न हिज लेसन. तर अशा प्रकारे तो मालिक जो होता खानावळचा त्याला एक शिक्षा मिळाली. अँड नेव्हर यूज द मॅजिक हर्ब अगेन. आणि त्याच्यानंतर त्यांनी कधी पण ती जी जादुई औषधी होती तिला कधीच तिचा प्रयोग नंतर नाही केला. तर अशा प्रकारे आज आपण हा सेशन आपला पूर्ण केलेला आहे. खूप मस्त कहाणी होती, आपण जी वाचली आज पूर्ण. त्याच्या अलावा आज आपण पाहिलं टेन्सेसच्या बारेमध्ये, प्रेझेंट, पास्ट अँड फ्युचर टेन्स. आपण पाहिलं की पास्ट टेन्स मध्ये ईडी लागतं आपल्या वर्ब्स बरोबर, जास्त तर ईडी लागतं, किंवा जसं टॉट होता शब्द तर त्याचं प्रेझेंट टेन्स टीच आहे ना. आणि आपण इज च वॉज पास्ट टेन्स असतं. असे आपण नवीन नवीन गोष्टी शिकल्या. आणि फ्युचर टेन्स असलं की त्याच्यामध्ये विल किंवा शॅल लागतं. हेही आपल्याला कळलं की विल आणि शॅल आहे तर फ्युचर टेन्स असतं. अशाच प्रकारे आपण आज चरित्र चित्रण पण बघितलं की कशा प्रकारे करतात, कशा प्रकारे लिहितात. आज आपला हा सेशन इथे संपतो. नेक्स्ट सेशन मध्ये आपण परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.